हॅलो नमस्कार मित्रांनो, जय भीम. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी शीतल. तर झाले ब्लाऊज शिवून, जेवढे आज शिवायचे होते तेवढे, आणि आता कट करायचे. तर हे बघा, अस्तर वगैरे काढून ठेवलेलं आहे मी. तर बघू शकता, मी खूप छान डिझाईन केलेली आहे. बाहीची डिझाईन बघा, मस्तपैकी लेस लावलंय आणि बोटनेक गळा आहे. इथं बटन लावायचं आहे. बोटनेक खूप छान आहे, दाखवते एकच मिनिट. बोटनेक आहे. हुक नाही लावले, आता शिवलं. असं जरा थोडंसं व्यवस्थित दाखवलं ना, म्हणजे ते व्यवस्थित दिसतं. हे बघा, बोटनेक. तर बटन लावायचं छानपैकी, एकदम छान दिसतंय. खूप छान डिझाईन पण आहे बाहीची. आता झाले, तर आज 4 ब्लाऊज शिवले आणि आता कट करायचे 7-8 ब्लाऊज आहेत कटिंगसाठी. तरी बघा, हे पण बोटनेकच आहेत. जे 5 ब्लाऊज आहेत का, ते बोटनेकच आहेत. खूप छान साडी आहे याच्यावरली पण, या ब्लाऊजवरली पण. त्याचं पण बोटनेकच करायचं आहे. आणि असे बॅक डिझाईन खूप छान. तेच चालले कटिंग. दोन लांबायचे, 2 हापायचे. बोटनेक ब्लाऊजची कटिंग दाखवते तुम्हाला. आणि खूप मोठं, उंची पण 16ची आहे आणि 42 छाती. आता सध्या 2च कटिंग करते. कंबरगेर पण भरपूर आहे ना, 35 कंबरगेर आहे. तर आपण घडी घ्यायची 12.5 घ्यायची. उंची तर नाही पुरं त्याच्यावर. इथं जॉईंट लावावं लागणार आहे. इथं आपल्याला 2 टाकलेत मी आता. व्यवस्थित करून असं घ्यायची. उंची आपली चॉकच नाही सापडत बघा, चॉकच नाही सापडत लवकर. तर उंची आहे आपली 16 उंची आहे. तर 17 घ्यावं लागेल आपल्याला इथं. 17 आणि समोर बघा एवढं कमी पडते 17. तर 1-1.5 इंच कमी पडतं. एवढा जॉईंट द्यावं लागतं खालच्या समोरच्या भागाला. बोटनेक ब्लाऊजचं 8.5 शोल्डर, 8.5 शोल्डर आणि गळा रुंदी 4. असं टाकून घ्यायचं बॉक्स. हे मुंडा 7.5 घ्यायचा मुंडा. आणि इकडे समोरची बाजू पण, ती मागचा भाग आहे आणि हे समोरचा भाग आहे. 7.5 इकडून पण 7.5 टाकून घ्यायचा. आणि गळा 5.5 घ्यायचा समोरचा. गोल राऊंड द्यायचा. आणि आता हे जेव्हा आपण इथं जॉईंट देऊ का, तेव्हा प्रिन्सेसचं माप टाकू. तरी पण मी बघते उंची कमी हाईट जास्त आहे ना, 16ची हाईट आहे.
कसं घेऊ तेच नाही मला कळायला. माप टाकायला 1 इंच वाढवावं लागतं ना. प्रिन्सेसचं एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. खालून 4 घ्यायचे आणि मध्य भागून 4.5 घ्यायचे आणि इथून सोडायचे 1.5 असं जॉईन करून. पण आता हे जरा वेगळं दिसते, म्हणजे खाली उंची आपली कमी पडते. आता मागचा भाग तर आपण काढू, पण समोरच्यासाठी दोन्हीला पण जॉईंट द्यावं लागते 1.5 इंचाचा, तेव्हाच हे व्यवस्थित दिसेल. समोरचा भाग तर काढून घ्या, आपला मागचा भाग काढायचा. तर आता त्याला तर आपण जॉईंट देऊ. आणि आता हे मी बाही कट केली आहे, पपची आहे. वर असताना छोटासा पप, तर त्याची बघा मी कट केली. आपण आपली जेवढी बाही असते का कट करू. आता आपण बाहीच कट करून घेऊ. ही पण कट केलेली आहे पपची बाही. आणि ही साधीच आहे, काहीच नाही, म्हणजे आपण जसं साधी. जे उरलेलं आहे आपण याला असं जॉईंट देऊ. समोरचा जे भाग आहे तो असं जॉईंट द्यावं लागणार आहे. 1.5 इंचाची पट्टी काढून तेव्हाच आपण हे कट करून घेऊ. कटोरी आणि मुंडा तेव्हाच कट करून घेऊ. पहिले जॉईंट द्यावं लागणार आहे, नंतर मग तर असा जॉईंट दिलेला आहे. तर आपण आता पुढचा भाग कट करून घेऊया. दोन्ही याला पण जॉईंट दिलेलं आहे. तर दोन्हीला पण जॉईंट लावलाय आपण. आता आपण टाकू समोरचं माप. 17-16 उंची आहे, तर 1 इंच मागच्या पण आणि समोरच्यात पण 1 इंच वाढवायचं आहे, जास्त वाढवून नाही घ्यायचं. तर मी हा थोडा कपडा वेगळा लावलाय, तर याचा कपडा कमी पडलाय. 1-1.25 लागलेलं आहे, म्हणजे मोठं माप असल्यामुळे जास्त लागतो. पण आता हे आतमधून जाणार आहे, एवढं काही नाही त्याचं. आहे तसंच आहे, काहीच नाही फरक त्याच्यामुळे, सेमच आहे. एकदम छान बसतो, पप पण येतो मस्तपैकी. हा बोटनेक ब्लाऊज. आपण आता याची कटिंग करून घेऊ. तर गळा कट केलेला आहे हा बघा. आता आपण जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया. आणि आता हे पहिलं कट करून घ्यायचं. खूप छान असा बसतो, पप पण खूप भारी येतो, दोन्ही पण आहे. तर झाले. आता आपण मेन कपडे थोडं याचं वेगळं पॅटर्न बनवायचं आहे. हे जे काट आहे का ते त्याचं वेगळं पॅटर्न बनवायचं आहे. मी तर ते व्हिडिओ पार्ट दाखवतेच तुम्हाला तसं पॅटर्न बनवले ते. तर काट आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे.
मोठं माप आहे ना. सारखेच करा, हेच कलर दिले मोठं माप आहे. त्याच्यात बसणार कपडा पण कमी आहे. तर तो झालेला आहे कट करून. त्याला थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे. तर बघू आता हे कट करू आपण. हे आपल्याला ही डिझाईन आपण बॅक करणार आहे. ही डिझाईन तर हा कट करून घेऊ आपण. आपल्याला छानपैकी इथं डिझाईन इथं बोल लावायचं आहे. या डिझाईन हे डिझाईन कट करून छान असं बोल लावायचं आहे. सुळसुळ कपडा आहे. सुळसुळ ते सुळसुळ मीस काढूनच घेते.